नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये। आज आपण पाहणार आहे गोल गोल संसारचे प्रश्न उत्तर। सगळ्यात प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागा म्हणजे रिक्त स्थान भरिए। सही शब्द से रिक्त स्थान भरिए म्हणजे रिकाम्या जागा भरा। आज सुबह के सूरज को देखकर अंतरा सोच रही है। सूरज हे रिक्त स्थान आहे। हे जे रिक्त स्थान आहे हे जशीच्या तसे वाक्य तुम्हाला धड्यामध्ये मिळतील। गोल में अमन गेंदे के फूल लगाएगा। गेंदे हे जे आहे हे रिक्त स्थान आहे। चूड़ी और रिंगन को वृत्ताकार छल्ला कहेंगे। चूड़ी हे रिक्त स्थान आहे, ही रिकामी जागा आहे। वापस आते समय अंतरा और अमन को जुम्मन भैया मिले। जुम्मन भैया हे काय आहे, रिक्त स्थान आहे। आता कुछ शब्दों में उत्तर दीजिए म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या असं आहे। यातलं पहिलं आहे, अमन ने गोले में क्या लगाया। म्हणजे अमननी एक गोल तयार केला होता, त्याच्यात काय लावलं। अमन ने गोले में गेंदे का पौधे लगाए म्हणजे अमननी काय लावलं त्याच्यामध्ये, त्या गोलमध्ये काही झेंडूचे रोपं लावले। ठीक आहे। दुसरा आहे, जुम्मन भैया की जीप में के पहिये कैसे थे। जुम्मन भैया नावाचा जो त्यांच्या ओळखीचा एक व्यक्ती होता, त्याचे जीप होती म्हणजे गाडी, त्याचे चाक कसे होते। जुम्मन भैया की जीप के पहिये गोल थे। हे कसे होते, ते गोल होते। नंतर आहे, दोनों गांव से क्या करते हुए वापस आए। दोघं जण जे आहे ते पहिले गावात फिरायला जातात, अमन आणि त्याची बहीण अंतरा। मग ते दोघं जण कसे वापस येतात, काय करत वापस येतात। दोनों गांव से सारी गोल चीज़ें देखते हुए और गाना गाते हुए घर वापस आए म्हणजे सगळे गोल गोल वस्तू त्यांनी पहिले पाहिल्या गावामध्ये आणि मग गाणं म्हणत त्या वापस आले दोघं जण। आता हे पहा, हे व्याकरण अरे वहा म्हणजे आपल्याला हे जे उद्गारवाचक चिन्ह याला म्हणतात उद्गारवाचक, याला म्हणतात कॉमा स्वल्पविराम, नंतर याला म्हणतात पूर्णविराम आणि याला म्हणतात प्रश्नवाचक। तर आता जर अरे वहा म्हणजे असं काहीतरी आपण उद्गार म्हणजे एक्सक्लेमेटरी काहीतरी म्हटलं तेव्हा आपल्याला हे चिन्ह द्यायचं आहे। त्याच्यानंतर कॉमा म्हणजे आपल्याला थोडंसं थांबायचं असेल तर हे, नंतर पूर्णविराममध्ये हे द्यायचं आणि क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्न असला तर हे द्यायचं। ठीक। आता हे आपल्याला इथे भरायचे आहे। तर डिब्बे में दिखाए गए चिन्ह विराम चिन्ह के नीचे दिए गए वाक्यों में सही विराम चिन्ह लगाइए म्हणजे हे जे वरती जे डब्यात दिलेले आहे ते इथे यूज करायचे आहे। दोनों ने फूल लगाए हे काय झालं, साधं वाक्य झालं, त्याच्यामुळे याच्या शेवटी काय द्यायचं आहे, पूर्णविराम। हिंदीमध्ये पूर्णविराम असतो अशी उभी एक रेष आणि मराठीमध्ये असतो एक बिंदू पॉइंट। दुसरं ओह, याच्यानंतर हे एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक हे जे आहे चिन्ह द्यायचं। तुम्हें क्या हुआ हा आहे प्रश्न, त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं। ठीक आहे। अमन, आता थोडंसं थांबावं लागेल, अमन अंतरा हे दोन जे आहे हे दोन वेगळे करायचे। वेगळे करायचे असले तर आपल्याला तिथे कॉमा द्यावा लागतो, स्वल्पविराम म्हणतात त्याला। और जुम्मन भैया गाव गए हे तिघं जण कुठे गेले होते, गावामध्ये गेले होते, जुम्मन भैया आणि हे दोघं। आणि लास्टमध्ये आपल्याला इथं द्यायचं आहे पूर्णविरामच्या जागेवर ही रेष, यालाच म्हणतात पूर्णविराम। ठीक आहे। आता इथे नीचे दिए गए अंकों को सही शब्दों से मिलाइए म्हणजे हे जे आहे यातलं 9 याला हिंदीमध्ये काय म्हणतात, मराठीत 9 म्हणतात, हिंदीत काय म्हणतात 9 9, 19ला म्हणतात 19, 29ला म्हणतात 29 हिंदीमध्ये, 26ला म्हणतात 26, 16ला म्हणतात 16। हे हिंदीतले त्यांना म्हणण्याचे शब्दात म्हणण्याचे ज्या गोष्टी आहेत त्यांना त्याच्या जोड्या लावायच्या आहे। पुढे पाहूया। आता वचन बदली आहे। वचन म्हणजे काय, एक वचन असलं तर अनेक वचन करायचं आणि अनेक वचन असलं तर एक वचन करायचं। लडकी, लडकी म्हणजे एक मुलगी, लडकिया अनेक मुली। थाली एक थाळी, थालिया अनेक थाळ्या। रस्सी दोरी आणि रस्सिया म्हणजे अनेक दोऱ्या। लकडी, लकडी म्हणजे एक काठी, लकडिया जास्त काठ्या। पौधा, पौधा म्हणजे एक रोप, पौधे म्हणजे अनेक रोप। सिक्का, सिक्का म्हणजे एक कॉईन
किंवा 1 रुपयाचा जो सिक्का असतो तो, सिक्के एकापेक्षा जास्त असले तर सिक्के म्हणायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर संयुक्त व्यंजनों का प्रयोग समझिए और दिए गए शब्दों से खाली स्थान भरिए। आता हे जे आहे इथे दिलेले आहे की जोडाक्षर यांच्यापासून काय काय म अर्धा मत अधिक मला जोडाक्षर याच्यापासून याच्यातले वरच्या याच्यातले कोणते कोणते हे बनतात, शब्द बनतात ते खाली लिहायचे। जसं म पासून हा पहिला जो आहे, नंतर हा क अधिक क, च अधिक छ, जे छ असणारे शब्द आहेत ते याच्या खाली लिहायचे। क जोडाक्षर क ला गेलेले जे शब्द आहेत ते याच्या खाली लिहायचे आणि म ला म जोडलेले शब्द आहेत ते याच्या खाली लिहायचे। जसं अम्मा हे इथे येणार, अच्छा हे इथे येणार, जुम्मन हे कुठे येणार, इथे, सिक्का हे इथे, मच्छर हे इथे, चम्मच हे इथे, ढक्कन हे इथे, मगरमच्छ हे इथे, कारण की चला छ आहे, चक्कर हे इथे। अशा प्रकारे हे शब्द इथे लिहायचे। पुढे पाहू, संज्ञा और सर्वनाम शब्दों की विशेषताएं बताने वाले शब्द विशेषण कहलाते हैं। म्हणजे जसं संज्ञा म्हणजे नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल जेव्हा जास्तीची माहिती आपण सांगतो तेव्हा त्याला विशेषण म्हणतात। इन वाक्यों को उपयुक्त विशेषण चुनकर पूरा कीजिए। आता इथे काही विशेषण दिलेले आहे, तर त्या जिथे जिथे संज्ञा किंवा सर्वनाम असेल त्याच्यासाठी यातलं कोणतं बरोबर होते ते शोधून इथे लिहायचं। जसं अंतरा सूर्य की गोल आकृति देख रही थी, तर इथे गोल हे बरोबर होते। अंतरा के चारों ओर एक सुंदर गोल बन गया, गोला बना, सुंदर हे जे आहे हे याच्यासाठी बरोबर आहे। हे तुम्हाला असेच्या असे धड्यात पण मिळतील, पण तुम्ही तुमच्या मनाने पण हे लावू शकता। बगीचे में रंगबिरंगे फूल लगाइए, रंगबिरंगे फूल हे जे आहे हे वाक्य धड्यातलं नाही आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही मनाने लावायचं, काय बरोबर वाटते ते लिहायचं आहे। अमन छोटा बच्चा है, आता अमनबद्दल काय बरोबर आहे, छोटा बच्चा। आता कुछ वाक्यों में उत्तर दीजिए, त्याच्यामध्ये अंतरा के भाई ने उसे क्या करने के लिए कहा और क्यों। अंतराचा जो भाऊ होता अमन, त्याने तिला काय करायला लावलं होतं। अंतरा के भाई ने उसे रस्सी के एक छोर को पकड़कर अपनी जगह पर गोल घूमने के लिए कहा, क्योंकि उसे गेंदे के फूल लगाने के लिए गोल घेरे की ज़रूरत थी। त्यांनी तिला एक दोरीचा टोक पकडून गोल फिरायला लावलं, कारण की तिथे गोल तयार करून त्याच्यामध्ये त्याला झेंडूचे रोप लावायचे होते। कौन कौन सी चीज़ें वृत्ताकार चकती कहलाती है। आता कोणती कोणती जे वस्तू असतात त्या चपट्या अशा चापट गोल असतात ते सांगायचे आहे, ते धड्यात सांगितलेले आहे। रोटी, सिक्का, सीढ़ी और चकला जैसी चीज़ें वृत्ताकार चकती कहलाती है। रोटी म्हणजे पोळी, सिक्का म्हणजे कॉइन, सीडी म्हणजे आपण जे कम्प्युटरमध्ये लावतो, और चकला म्हणजे पोळपाट। हे जे आहे हे चपटे चापट असे गोल असतात, त्यांना वृत्ताकार चकती हिंदीमध्ये म्हणतात। गांव में अमन और अंतरा को क्या क्या गोल दिखाई दिया, कोणत्या कोणत्या गोल वस्तू दिसल्या ते सांगायचं आहे। गांव में अमन और अंतरा को कुएं की मुंडेर म्हणजे जे विहिरीचं जे तोंड असते वरचा भाग तो दिसला। नंतर बैल द्वारा पगडंडी पर चक्कर लगाने से बना घेरा, नंतर बैल होता तो जो गोल फिरत होता त्याच्यामुळे जो गोल तयार झाला होता तो। आणि कुंभार का चाक, कुंभार ज्याच्यावर भांडी बनवतो ते चाक। काकी की चक्की, और काकी की चक्की म्हणजे ज्याच्यावर जातं। और जुम्मन भैया के जीप के पहिये सभी गोल दिखाई दिए, आणि जुम्मन भैयाची जी जीप होती त्याचे जे चाक होते ते पण गोल होते। अशा हे सगळ्या गोष्टी त्यांना गावामध्ये फिरताना दिसल्या। अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला पण दिसू शकतील, ठीक आहे। अशा प्रकारे इथे आपला धडा संपलेला आहे, गोल गोल संसार। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ओके, बाय, टेक केअर।